प्राध्यापक संतोष पाटील सर संचलित विजयश्री अकॅडमीमध्ये 11वी-12वी बोर्ड परीक्षेसह नीट, जेईई, सीईटी आणि आयझर ॲप्टिट्यूड टेस्टची तयारी करून घेणाऱ्या दुसऱ्या बॅचची सुरुवात सोमवार दिनांक 11 मे 2026 पासून सुरू होत आहे। प्रशस्त कॅम्पस, अभ्यासपूरक वातावरण, डिजिटल क्लासरूम, प्रत्येक विषयासाठी बोर्ड व नीट, जेईईसाठी स्वतंत्र शिक्षक, शंका समाधानासाठी स्वतंत्र तासिका, डीपीपी, युनिट टेस्ट, ग्रँड टेस्ट आणि मॉक टेस्ट मधून परिपूर्ण सराव, 8वी, 9वी आणि 10वी साठी स्वतंत्र फाउंडेशन बॅचेस। आपल्या पल्ल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी विजयश्री अकॅडमीस एक वेळ अवश्य भेट देण्याचे आवाहन प्राध्यापक संतोष पाटील, संचालक विजयश्री अकॅडमी विटा यांनी केले। नमस्कार, मी अरुण आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। पावसाळा तोंडावर आला असून कराड पालिका प्रशासनाकडून आपत्तीपूर्व तयारी सुरू असून प्रशासनाकडून नुकतेच शहरातील धोकादायक इमारतींचे सर्वेक्षण करण्यात आले। मागील वर्षीच्या तुलनेत यंदा सर्वेक्षणामध्ये कराडकरांची धाकधूक वाढवणारी इमारतींची संख्या आढळून आली आहे। मागील वर्षी 67 इमारती धोकादायक स्थितीत आढळून आल्या होत्या। यंदा त्यामध्ये 11 इमारतींची वाढ झाली असून धोकादायक एकूण इमारतींची संख्या 78 इतकी झाली आहे। वाढत्या धोकादायक जीर्ण इमारतीमुळे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे। कराड शहरात दिवसेंदिवस इमारतींची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे। 40 वर्षापूर्वी दगड, माती आणि लाकडापासून बांधण्यात आलेल्या इमारतींची अवस्था आता अगदी गंभीर बनली आहे। कराडमध्ये मागील वर्षी एकूण 67 इमारती धोकादायक अवस्थेत आढळून आल्या होत्या। यंदाच्या सर्वेक्षणात 68 इमारती धोकादायक आढळून आल्या असून यंदा 11 इमारतींची संख्या वाढली आहे। शनिवार पेठ 33 धोकादायक, 2 अति धोकादायक, बुधवार पेठ 3 धोकादायक, गुरुवार पेठ 12 धोकादायक, 2 अति धोकादायक, रविवार पेठ 12 धोकादायक, शुक्रवार पेठ 10 धोकादायक, 1 अति धोकादायक, मंगळवार पेठ 8 धोकादायक, 3 अति धोकादायक, सोमवार पेठ 8 धोकादायक, 1 अति धोकादायक। 500हून अधिक नागरिकांचा जीव मुठीत धरून वास्तव्य करीत आहेत। कराड शहरात धोकादायक इमारतींची संख्या 78 असून यातील काही 20 वर्षापूर्वीच्या इमारती आहेत। काही इमारतींच्या न्यायालयीन वाद सुरू आहेत, तर काही इमारतींच्या भाडे वाद सुरू असल्याने वर्षानुवर्षे या इमारती जैसे थे आहेत। शहरातील काही इमारती गजबजलेल्या ठिकाणी रस्त्याच्या कडेला आहेत। अशा प्रकारे सुमारे 500हून अधिक नागरिक धोकादायक इमारतीमध्ये जीव मुठीत धरून राहत आहेत। ब्युरो रिपोर्ट 7 स्टार न्यूज।